महाराष्ट्राचं मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये आता पर्यटकांची पावलं ही हळूहळू वळू लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. ऐन उन्हाळ्यामध्ये महाबळेश्वर हे पूर्ण पर्यटकांनी बहरल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. मी सध्या वेण्णालेक परिसरामध्ये आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी झाल्याचं चित्र पाहायला मिळते. वेण्णालेकमध्ये जो बोटिंगचा आनंद घेताना देखील मोठ्या प्रमाणावर पर्यटक दिसत आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी मिळणारं जे गोड असं आईस्क्रीम आहे, त्याचबरोबर लाल टचुकदार अशी स्ट्रॉबेरी आहे, ह्याचा खाण्याचा आनंद देखील पर्यटक आता लुटताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. महाबळेश्वर असेल, पाचगणी असेल, त्याचबरोबर सातारा परिसरातील कास पठार असेल, बामणुली असेल, तापोळा असेल, या ठिकाणी आता उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची पावलं हे वळू लागल्याचे चित्र पाहायला मिळते. मोठ्या संख्येनं पर्यटक राज्यभरातून या ठिकाणी येत असतो. त्याचबरोबर देशभरातून देखील पर्यटक आता महाबळेश्वरमध्ये उन्हाळ्याचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी येत आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर 18 ते 19 अंशापर्यंत या ठिकाणचं तापमान आहे. त्यामुळं मोठ्या प्रमाणावर जे पर्यटक आहेत या ठिकाणी येऊन आता या थंडीचा आस्वाद देखील उन्हामध्ये घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे. एकंदरीत जर पाहिलं तर या ठिकाणी मोठं भरगतचं असं महाबळेश्वर हे पर्यटकांनी पूर्णतः भरल्याचं चित्र पाहायला मिळते. म्हणजे आमच्या इकडे खूप गरमी आहे आणि इथे त्यामध्ये खूपच थंड वातावरण वगैरे छान मस्त वाटलं. मॅप्रो गार्डन फिरलो, त्याच्यानंतर स्ट्रॉबेरी आईस्क्रीम वगैरे खाल्लं आणि स्ट्रॉबेरी घेतली, खरेदी केली मॅप्रो गार्डनमध्ये वगैरे. एकूण छान वाटलं, एन्जॉय केलं खूप. महाबळेश्वर एकदम थंड मस्त, वारा वगैरे छान आहे आणि थंड वातावरण आहे, मग बरं वाटलं एकदम. पर्यटकांना काय सांगा? काय छान आहे सगळं, पण स्वच्छता वगैरे ठेवली पाहिजे लोकांनी. आणि ट्रॅफिकचा जरा प्रॉब्लेम होतोय खूपच, गाडी वगैरे. आता पण ट्रॅफिक पूर्ण हे आहे आणि पार्किंग पण नाही आहे, आता फुल झालं आहे. त्यामुळे तो एक फक्त झालं, बाकी काय नाही, बाकी मस्त आहे, व्यवस्थित छान. काय सांगाल तुम्ही? आज महाबळेश्वरमध्ये आला आहे, उन्हाळ्याची सुट्टी लागली, शनिवार रविवार आहे, थंडीचा आस्वाद घेतला का तुम्ही? आनंद घेतला? आम्ही ॲक्च्युली आलो आहे सावंतवाडीवरनं आणि खूप 2 दिवसाची सुट्टी आहे आणि महाबळेश्वरमध्ये आता आम्ही वेण्णा लेकला आहोत. सो आम्ही इथे कॉर्न्स वगैरे खाल्ले, त्याच्यानंतर खूप मजा केली, थंड वारा वगैरे सुटला आहे. बोटिंगचा पण खूप एन्जॉय केलं आणि स्ट्रॉबेरी इथे फेमस आहेत ॲज युजल, तर आम्ही स्ट्रॉबेरी पण खाल्ली. सो आणखी कोणते कोणते पॉईंट्स पाहिले? आम्ही इथे आता मंकी पॉईंट एक होता तो पाहिला आणि त्याच्यानंतर आज सकाळी आम्ही पंचगणीला इथे गेलो होतो मॅप्रो गार्डनमध्ये. त्याच्यासमोर आम्ही गो कार्टिंग पण केलं. आता इथे पण आता गो कार्टिंग केलं. सो एक्सपिरियन्स खूपच चांगला होता महाबळेश्वरचा. अनेक भागातून या ठिकाणी पर्यटक येत असतात आणि आपल्या सुट्टीचा आनंद लुटताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. शनिवार रविवार आहे आणि या ठिकाणी मोठ्या गर्दी ही महाबळेश्वर आणि पाचगणी या परिसरामध्ये आता होताना आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामन ओमकारसह वैभव बोडके, महाबळेश्वर, सातारा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.